तर गिरीश महाजन यांनी सांगितले की तिकीट वाटपावेळी आत्ता तिकीट वाटप झालेलं नाहीये, हा केवळ पक्ष प्रवेश आहे, त्यामुळे नाराज होण्याचं काही कारण नाहीये आणि अखेर आता हे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण थेट जाऊया नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। सागर, गिरीश महाजन यांनी आता भाषण करताना आश्वासित केले उपस्थित असलेल्या आणि नाराज असलेल्या तिथल्या भाजप कार्यकर्त्यांना की कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मात्र आता हा अन्याय कसा होऊ दिला जाणार नाही त्या संदर्भातली काय मोठी रणनीती नेमकी आखण्यात येईल? नक्कीच आता जरी गिरीश महाजन यांनी सांगितले कोणावरती अन्याय होणार नाही याबाबत चर्चा करू आणि त्यातून एक मोकळा मार्ग काढण्यात येईल, मात्र परिस्थिती जर बघितली तर सगळेच कार्यकर्ते संभ्रमात पाहायला मिळत आहेत। कारण 122 नगरसेवक आहेत, युतीची घोषणा होते की नाही याबाबत आत्ताही चर्चा सुरू आहे, मात्र या सगळ्यांमध्ये 122च जागा ज्या आहेत त्या महापालिकेवरती असणार आहे। जर युती झाली तर त्यामध्ये देखील जागा वाटप होणार आहेत आणि त्यात जर युती झाली नाही तर 122 जागा ज्या आहेत ते भाजप एकटे लढू शकते, मात्र इच्छुकांची संख्या जास्त आहे। अगदी सागर, काही मिनिटांमध्ये मी परत आपल्याकडे येते, पुन्हा आपण चर्चा करूया। सध्या कार्यक्रम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी आतमध्ये योगेश खरे आपले प्रतिनिधी बरोबर आहेत, त्यांच्याकडे जाऊया। योगेश, मोठा गदारोळ झाला, पक्ष प्रवेश झाला आणि अन्याय कोणावर होऊ दिला जाणार नाही असं आश्वासित केलंय गिरीश महाजनांनी, मात्र हे आश्वासन कसं पाळणार? कारण एवढा मोठा पक्ष प्रवेश जेव्हा मोठमोठ्या लोकांचं होतंय, मोठे मासे गळायला लागले, त्यावेळी काय नेमकं या संदर्भात कसं सगळ्यांना आश्वासित करतात? खरं तर आता सध्या जे सांगितलं जातंय ते महापालिकेच्या वॉर्डसाठी म्हणून काही अंशी खरं आहे। बऱ्याच जर आपण म्हटलं प्रभाग 13मध्ये असेल किंवा काही ठिकाणी ज्या ठिकाणी भाजप कधीही निवडून आलेलं नाही अशा ठिकाणी पक्षप्रवेश हे करण्यात आलेले आहेत। मात्र यामुळे भाजपला विधानसभेत मोठा धोका निर्माण होऊ शकतो याचा विचार मात्र केला गेलेला नाही। कारण की सध्या जर आपण परिस्थिती बघितली तर भाजपचे 3ही आमदार हे नाशिक शहरामध्ये आमदार आहेत। 3ही कॅन्डिडेट जे ते आमदार आहेत आणि त्याच आमदारांना उद्या शह देण्याच्या पात्रतेचे जे काही उमेदवार आहेत ते घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपचा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे, निष्ठावंत जे काही नेते होते ते नेते कुठे राहतील असा प्रश्न निष्ठावंतांना पडला आहे। मात्र गिरीश महाजनांनी असं म्हटलं की पक्ष वाढवताना या गोष्टींचा विचार केला जात नाही। पक्ष वाढवताना वेगवेगळ्या प्रवाहातली मंडळी ज्यावेळेस आपल्यासोबत येतील त्यावेळेस प्रवाह मोठा होतो आणि त्यानंतर आपल्याला राष्ट्रीय प्रवाहात समावेश करता येतो। त्यामुळे नाशिकमधली जी काही अनसर्टिनिटी होती ती दूर करण्यासाठी म्हणून आपण योगेश, मी तुमच्याकडे पुन्हा येतेच। सागर सध्या बाहेर उभा आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी, आपण तिथे अनेक नेते मंडळ सध्या येत आहेत, जाणून घेऊया सागरकडून। सागर, काय या नेते मंडळांची प्रतिक्रिया आपल्याला मिळते का? नक्कीच जर आता बघितलं तर अनेक नेते मंडळी या पक्षप्रवेशानंतर बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। यात जर बघितलं तर आपल्या इथे समोर जर बघितलं तर आमदार राहुल डिकले आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। राहुल, खरंच तर हा सगळा परिस्थिती जर बघितली तर अनेक कार्यक्रम बघितली तर प्रवेशाला विरोध केला होता, मात्र आता परिस्थिती बघितली तर पक्षप्रवेश झालेला आहे, अनेकांची मनधरणी झालेली आहे। नक्की काय सगळं या बाबतीमध्ये घडलेलं होतं आणि आता काय आश्वासित करण्यात आलं? हे बघा, निवडणुका आहेत आणि निवडणुकांमध्ये जुना नवा हा कॉम्बिनेशन घ्यावं लागतं। आम्ही नवीन जरी घेतले तरी जुन्यांचा समावेश त्याच्यात होणारच, कोणाच्या वरही अन्याय होणार नाही। आणि आदरणीय गिरीश भाऊंनी प्रत्येकाला समजावून सांगितलं, प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घ्यायचा आता आम्ही घेऊन बसतो आहोत आणि त्याच्यामुळे आत्ता जरी नवीन लोक आले तरी आमच्या जुन्या एकाही कार्यकर्त्यावर अन्याय कसा होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत। खरं तर कुठल्याही जुन्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होणार नाही अशी जी प्रतिक्रिया आहे तर ती आमदार राहुल डिकले यांनी व्यक्त केलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर जे अनेक उमेदवार आहेत त्यांना याबाबत प्रश्न पडलेला आहे। आपल्यासोबत काय गाडी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्यात करूयात। खरं तर प्रवेश केलेला आहे, आपण त्यांच्याशी बोलण्यात पक्षप्रवेश केलेला आहे। काय तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये काही वेळ तुम्हाला बाहेर थांबवावं लागला, त्यानंतर सगळा प्रवेश झाला, आता पक्षप्रवेश झालेला आहे, काय सगळ्यांनी आम्हाला केलेला आहे।
आता जुनं नाव थोडंसं बघण्याची इच्छा थोडंसं सायलेन्स होतं त्यात माझ्या साहेबांना थोडा उशीर लागल्यामुळे थोडा आम्हाला वेळ लागला. खरं तर आता तुमच्या कुठल्या मध्ये जर बघितलं तर पक्ष प्रवेश होताना अनेक विरोध जरी होत असला तरी जो पक्ष प्रवेश आहे तो मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे. आपल्यासोबत इथे आता जर बघितलं तर ज्यांना विरोध करण्यात आलेला होता शाहू पेरे हे देखील आपल्यासोबत आहेत. अनेक खूप वेळ तुम्हाला थांबावं लागलं आणि त्यामुळे आता पक्ष प्रवेश झाला. काय वाटतं तुमचा आता पक्ष प्रवेश झालेला आहे, सगळा विरोध डावलून महाराजांनी तुमचा पक्ष प्रवेश. मला सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय विश्वासाने आणि प्रेमाने मला प्रवेशासाठी बोलवलं होतं आणि माझा प्रवेश करून घेतला. याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. गिरीश भाऊ, राहुल डिकले, तसंच इतर आमदार आणि पदाधिकारी सर्व, सुनील भाऊ, ज्यांनी तुम्हाला सगळ्यांनी विरोध केलेला होता त्यात विषय म्हणजे आमदार देवेंद्र फडणवीस होते, त्यांची तुम्ही भेट घेणार आहेत का? आता तो अंतर्गत प्रश्न आहे. आता तुम्ही त्याच पक्षात गेलेला आहात, आता तुमच्या अंतर्गत मध्ये तुम्ही पण पोहोचला. आता गोड बातम्या द्या, आता गोड बातम्या द्या. आपल्याबरोबर यशवंत माग देखील आहेत, त्यांनी देखील पक्ष प्रवेश केलेला आहे. खरं तर मनसेतून ते महापौर देखील झालेले होते, आता त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. आपण त्यांच्याशी बोलूया काय या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि तुम्हाला खूप वेळ थांबावं लागलं या सगळ्या पक्ष प्रवेशामध्ये, तुम्हाला विरोध करण्यात आला आणि आता तुमचा पक्ष प्रवेश झालेला आहे, नेमकी काय वाटते? राजकीय क्षेत्रामध्ये ही जी परिस्थिती निर्माण बोला. राजकीय जीवनामध्ये प्रस्थापित जे असतात त्यांच्या विरुद्ध म्हणा किंवा पक्षाचे जे कार्यकर्ते ते नवीन कार्यकर्त्यांना विरोध करतात, परंतु भारतीय जनता पक्ष जो आहे तो एक शिस्तबद्ध पक्ष आहे. निश्चितच वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णयाची अंमलबजावणी पक्षातर्फे केली जाते, कारण शीर्षस्थ नेतृत्व जे निर्णय घेतो तो खालपर्यंत कळविला जातो. आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे पालकमंत्री कुंभमेळा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रवेश जो आहे तो निश्चित करण्यात आलेला होता आणि प्रवेश सोहळा आज पार पडला. सगळे नाट्य येस. या सगळ्यांमध्ये आता तुम्ही ज्यांनी विरोध केला त्यांची भेट घेणार. आतमध्ये तुम्ही बघितलं असेल की इतर तर सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या ज्या सगळ्यांनी आता पक्ष प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये त्यांच्याशी बातचीत करतात. आमचे प्रतिनिधी योगेश खरे त्याच ठिकाणी आहेत. आपण पुन्हा एकदा योगेश यांच्याकडे जाऊया. योगेश, आपल्याबरोबर आणखी एक कोणीतरी मान्यवर आहेत, काय नेमकं काय भावना आहेत त्यांच्या? माजी आमदार नितीन भोसले यांनी सुद्धा आता शरदचंद्र राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला, ते आपल्यासोबत आहेत. काय आपण एकूणच सगळे जे पक्ष आहे, सगळे विरोधक पूर्णपणे भाजपला शरण येतात? शरण असं नाही. केंद्रातील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं काम, तसंच महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जे विकासाचं व्हिजन आहे ते सुरुवातीला कळत नव्हतं. आता ते खालच्या गाव पातळीपर्यंत ते विकासाची गंगा पोहोचली आणि त्याच्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की शेवटी तुम्ही सत्ताधारी पक्षात राहिले तर तुम्हाला विकास करते आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही. आता असं पण म्हटलं जातंय भाजपतून अंतर्गत विरोध मोठ्या प्रमाणात होतोय, पक्षातली वॉर्डचे तिकीटं त्यांची जातील पक्षातली म्हणून त्यांना हे वाटतंय. तुम्हाला काही आश्वासन असं तिकिटाचं देण्यात आलं? आम्हाला असं काही आश्वासन देण्यात आलेलं नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती ह्या पक्षात आलेलो आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी ठरवावं की कोण कॅन्डिडेट निवडून येणार आहे, सक्षम आहे, त्याप्रमाणे ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. यापूर्वी तुम्ही मनसेमधून माजी आमदार होतात आणि आता मनसेची आणि सेनेची युती झालेली आहे. असं म्हटलं जातंय की त्यांना एक चांगली स्पर्धा ते देऊ शकतील भाजपसाठी. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही त्याकडे मी जेव्हा सुचवलं तेव्हा माझ्यावरच कारवाई झाली 7 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर मग मी तिथं थांबून घेतलं. आज 7 वर्षानंतर दोन्ही साहेबांच्या लक्षात आलं. शेवटी त्याच्या अगोदर मी शिवसेनेतही होतो, आम्ही मनसेतही होतो, आमदारही त्यांनी गेलं. पण आता खूप उशीर झाला, कारण तुम्ही जेवढ्या वेगळ्या प्रत्येक वेळेस भूमिका बदलत गेले, लोक तुटत गेले आणि दोन्हीकडचा माझा अनुभव असा आहे साहेबांच्या कानांमध्ये सांगणारे, चुकीचं सांगणारे लोक तिथे खूप जास्त आहेत.
त्यामुळे आमच्यासारखे लोकांना तिथं काम करायची एकूणच पक्षाचं नुकसान त्यामुळे होतंय असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच ते आता भाजपच्या वाटेवर आहेत. खरं म्हणजे सर्वच पक्षातून आज प्रवेश झालेत. त्यामुळे एकूणच भाजपला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक चांगली दिवाळी साजरी करता येईल अशी परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणात गर्दी उत्साह आपल्याला भाजप कार्यालयामध्ये पाहायला मिळतोय. ज्या कार्यकर्त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांनी विरोध केला ते आता इथून पसार झालेले आहेत. स्वतः आमदार देवानी फरांदे या कार्यक्रमामध्ये उपस्थित नव्हत्या. त्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली नाही. त्यांनी परस्पर घरी जाणं पसंत केलंय. त्यामुळे नाराजी सुद्धा या पक्षामध्ये तेवढीच वाढताना दिसते. अगदी खरं आहे योगेश. एका वाक्यात जर असं म्हणायचं झालं तर असंही म्हणता येईल आपल्याला की निवडणुकीच्या आधीच खरं तर निकालाच्या आधीच विरोधकांचा सुपडा साफ भाजपनं आज या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच सगळं राजकीय गणित पुढच्या काळामध्ये कसं बदलतं ते पाहायचंय. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.